पाठिंबा दिला आणि त्यांनी वडीलच्या नात्याने अतिशय मौलिक शेतकरी लढाई ही सर्व जातीची, सर्व धर्माची, सर्व पक्षाची आहे. त्या जातीचं काय संबंध? जर पद्धतीची काळजी घेतली तर निश्चितच अनेक आंदोलन तुमच्या माध्यमातून या गरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगासाठी उभा केली. आता त्यांनी MRGचे पैसे, MRGवर काम करणाऱ्या मजुराचे पैसे, योजनेचे नाही, मजुराचे पैसे त्यांनी 6 महिने झाले दिले. कसं जगणार आहे? अनेक प्रश्न आहेत, इतके प्रश्न आहे की आणि ते साचलेले प्रश्न आहे. काल प्रकाश पोरे ते सर्व घेऊन आले होते माझ्याकडे की कापसाचे पैसे कसे त्यांनी म्हणजे जी किंमत जाहीर केली ती दिली नाही आणि हे 10-15 वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे हे सर्व आणि संवेदनशीलता नाही आहे. नाही, 1500 रुपये महिना आपण कसा पूर्ण? केंद्राचे 300 रुपये, 200 रुपये 3 वर्ष झाले पाठवले नाही केलं अपंगाचे. 3 वर्ष गेले 2 पायाने हात छोडून 6 महिने मला इतके मेसेज होते. बिस्किटवर जगते आहे. मुख्यमंत्र्यांनी 4 मेसेज पाठवले. बिस्किटवर जगायची वेळ आली तर का म्हणजे कुठल्या स्तरावर जाता येतं? त्यांना बोलायचं हा बोलताय की प्रेस करतात, प्रश्न आहे का चांगलं होईल मग. इथंच बोलताय? असूनच बोला. बच्चू कडू यांच्या भेटीसाठी इथे मनोज झरांगे पाटील आलेले आहेत. आंदोलनस्थळी आता सध्या मनोज झरांगे पाटील बच्चू कडू यांच्याशी संवाद साधतायत. त्यानंतर बच्चू कडू आणि झरांगे पाटील हे मीडियाशी देखील संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांचे नेते आपल्या गोरगरिबांसाठी अनेक वर्षापासून भाऊ मोठ्या ताकदीनं, हिमतीनं सगळा संघर्ष करत आहेत. प्रथम मी भाऊ खरोखरच विनंती करून सांगतो, तब्येतीची काळजी घ्या. अंतरावळीत येऊन तुम्ही मला सांगता तब्येतीची काळजी घ्या, मी तुम्हाला येऊन सांगतो. आज तुम्ही मग हत्यार रोगच घेतलं. तुमचं हत्यार चांगलं होतं, तुमचं पहिलं हत्यार चांगलं होतं. मला आत्ताही बोलता येत नाही, चालता पण येत नाही, उठता येत नाही, एवढे हाल आहेत. तुम्हाला माझी विनंती आहे, कारण मी उपोषण करू नये, शरीराची खूप काळजी घ्या. तुम्ही एकटे नाहीत, आम्ही इथं आलो, इथं प्रत्येकजण येतो, भाषण ठोकून जात असेल. आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे. येणं, भाषणं करणं, पाठिंबा या म्हणणं, प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे. प्रत्येकानं कुठल्या विषयाला जर न्याय मिळवायचा असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं लागतं. नुसतं इथं येणं, काळजी घ्या म्हणणं, आम्ही सोबत हे म्हणणं, याने न्याय मिळत नाही. आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं, सगळ्या शेतकरी बांधवांना ताकदीनं रस्त्यावरती आलं पाहिजे. ताकदीनं ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे. आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना, बघा आम्ही तरी काय करतो, आम्ही सोबत येतो तुमच्या. यांना सळो किंवा पळोच करतो आम्ही. आणि तेवढी शक्ती आहे आमच्यात, तेवढी शक्ती आमच्यात आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं. विरोधाला विरोध म्हणून करणाऱ्यापैकी आम्ही नाही. जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला आहे. कोणत्या वेळेस काय विचार करायचा, कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या वेळेस काय शब्द बोलायचे, निर्णय क्षमता आमच्यात आहे. म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीव पणाला लावला आहे
मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो, बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या. ते फोनाफोनी ते बंद करा. फोन करणं, कुठं याला पाठवणं आणि त्याला पाठवणं. एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो, कारण मी शेतकरी आहे, ते नंतर असतं, ते लपडं नंतर, ते नंतर बघायचं. ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर. हां, इथं शेतकऱ्यांचे पोट्टे आहेत. आपण शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतंय. इथं जातपात आणायचे नाही. एकजुटीनं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याने वटणीला आणा. तुम्हाला सांगतो, विनंती करून सांगतो. जर बच्चू भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला, बोलणं लय सोपं असता. तुम्ही तीनदा जोडून आला असताना आत्ता भाऊ. तुम्हाला माझी भाषा कळती का? चौथा दिवस झालो पशी आहेत. तुम्ही दोनदा तरी आणला असत. जीवाची बाजी लावणं एवढी सोपी गोष्ट समजू नका. आताड्याची आग होती पोटात. सगळे माणसाला वरपत्रे आहेत का नाहीत हे सुद्धा दिसत नाही. इतकी भयंकर वेळ बेतलेली असते उपोषणकर्त्यावरती. उपोषण करता तुम्हाला असा बसल्याला जरी दिसला असला ना, तुम्ही समजू नका तब्येत चांगली आहे त्यांची. चौथा दिवस मानल्यावर तुमचे चेहरे पडू नये, तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नये, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो.